नमस्कार मित्रांनो, युहान ऑनलाईनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये UAN नंबर कशा पद्धतीनं जनरेट करायचा आहे, कशा पद्धतीनं तयार करायचा आहे याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. मित्रांनो, UAN नंबर जनरेट करण्यासाठी तुमच्याजवळ एक अँड्रॉइड मोबाईल असणं गरजेचं आहे. त्या मोबाईलमध्ये तुम्हाला प्ले स्टोअरवरून उमंग ॲप डाउनलोड करायचं आहे. शिवाय याला सपोर्टेड अजून एक ॲप आहे, आधार फेस RD सर्व्हिस या नावाचं एक ॲप आहे. हे सुद्धा ॲप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. या आधार फेस RDचं जे ॲप आहे हे तुमचं चेहरा स्कॅन करून आधार कार्डच्या डाटाशी मॅच करतं. हे दोन्ही ॲप डाउनलोड करून झाल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला उमंग ॲप ओपन करून घ्यायचं आहे. उमंग ॲप ओपन केल्यानंतर यामध्ये आपण कोणत्याही पद्धतीनं लॉग इन केलेलं नाही आहे, तर सर्वप्रथम आपल्याला या ठिकाणी लॉग इन करावं लागणार आहे. सर्वप्रथम सर्व्हिसेसमध्ये यायचं आहे. या ठिकाणी वेलकम टू उमंग, लॉग इन टू गेट ॲक्सेस युअर सर्व्हिस अँड पर्सनल असं एक तर बटन दिसतंय. याच्यावरती गेट स्टार्टेड याच्यावरती क्लिक करायचं आहे. जर तुमचं याच्यावरती ऑलरेडी अकाउंट असेल तर मोबाईल नंबर टाकून MPIN टाकून लॉग इन करून घ्यायचं आहे. जर अकाउंट नसेल, न्यू ऑन उमंग रजिस्टर हियर याच्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक करताच या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर, राज्य निवडायचं आहे आणि रजिस्टर या बटनावरती क्लिक करायचं आहे. क्लिक करताच या ठिकाणी माझं ऑलरेडी रजिस्टर असल्यामुळे या ठिकाणी यू ऑलरेडी हॅव ॲन अकाउंट ऑन उमंग असं दाखवतोय, ते आम्ही ओके करतोय. मी या ठिकाणी मोबाईल नंबर आणि MPIN टाकून लॉग इन करतोय. या ठिकाणी वरच्या बाजूला सर्च फॉर आहे, या ठिकाणी तुम्ही सर्व्हिस सर्च करू शकताय. या ठिकाणी टाईप करून सुद्धा तुम्ही सर्व्हिस सर्च करू शकताय. अन्यथा खाली इथं लिस्टमध्ये आलेलं आहे EPFO या बटनावरती तुम्ही क्लिक करू शकताय. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे तर UAN जनरेट करायचं आहे. तर त्यासाठी स्क्रोल करून खाली यायचं आहे. या ठिकाणी UAN अलॉटमेंट अँड ॲक्टिवेशन याचं एक बटन आहे, त्या ठिकाणी त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक करताच या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला आधार कार्ड नंबर टाईप करायचा आहे. आधार नंबर टाईप केल्यानंतर या ठिकाणी खाली तुमचा मोबाईल नंबर ऑटोमॅटिक येतोय. ज्या मोबाईल नंबरवरून तुम्ही उमंग ॲपचं रजिस्ट्रेशन केलं आहे तो नंबर या ठिकाणी बाय डिफॉल्ट येतोय. या ठिकाणी खाली एक चेकबॉक्स दिसतोय, टिक लावायचा आहे. टिक लावून नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. क्लिक करताच या ठिकाणी तुमचा चेहरा स्कॅन करण्यासाठीचा ऑप्शन येतोय. तर या ठिकाणी स्टार्ट स्कॅन या बटनावरती क्लिक करायचं आहे. क्लिक करताच तुमचं आधार RD सर्व्हिसवरती ऑटोमॅटिक तुम्हाला डायव्हर्ट केलं जाईल. तर या ठिकाणी थोडी वाट पाहायची आहे. या ठिकाणी ऑटोमॅटिक तुमचं आधार फेस RD ओपन होईल. तर या ठिकाणी एक सर्कल म्हणजे गोल येतोय, याच्यामध्ये तुमचा चेहरा बरोबर सेंटरला घ्यायचा आहे. सेंटरला चेहरा घेताच या ठिकाणी जी लाल बॉर्डर आहे ती हिरवी होईल. हिरवी झाल्यानंतर तुमचे डोळे एकदा झाकून उघडायचे आहेत. डोळे झाकून उघडल्यानंतर या ठिकाणी तुमचा फोटो ऑटोमॅटिक कॅप्चर होईल. या ठिकाणी इमेज कॅप्चर सक्सेसफुली होईल. प्रोसेस झाल्यानंतर या ठिकाणी तुमचा आधारचा जो डाटा आहे त्याप्रमाणे तुमचा फोटो, त्या ठिकाणी तुमचं नाव, जन्मतारीख वगैरे येईल, चेक करायचं आहे. आणि खाली या ठिकाणी रिलेशन फादर निवडायचं आहे, फादरचं नेम टाकायचं आहे आणि सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. क्लिक करता मित्रांनो या ठिकाणी थोडा प्रोसेस होईल. या ठिकाणी सक्सेसफुली तुमचा UAN नंबर जनरेट झालेला आहे. आणि मित्रांनो तुमचा UAN जनरेट होता क्षणी या ठिकाणी ॲक्टिवेट सुद्धा झालेला आहे. आणि याचा जो एक सिस्टीम जनरेटेड डिफॉल्ट पासवर्ड असतो तो पासवर्ड तुमच्या मोबाईल नंबरवरती सेंड केलेला आहे. त्या पासवर्डवरून तुम्ही लॉग इन करून तुमचा नवीन पासवर्ड तयार करू शकताय. तर मित्रांनो अशा पद्धतीनं आपण आपला UAN नंबर ॲक्टिवेशन करून झालेला आहे. मित्रांनो याच्यानंतर जी बाकीची पुढची प्रोसेस आहे ती प्रोसेस म्हणजे तुम्हाला तुमच्या डॉक्युमेंटची KYC करायची आहे. म्हणजेच पॅन कार्ड आणि बँक पासबुक तुम्हाला तुमच्या UANला लिंक करायचं आहे. या UANला KYC कशा पद्धतीने करतात याचासुद्धा मी एक व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्हाला हवा असेल तर चॅनलच्या प्लेलिस्टला जायचं आहे. त्या ठिकाणी तुम्हाला KYC करण्याची लिंक सापडेल. त्या ठिकाणी KYC कशा पद्धतीने करतात याचा व्हिडिओसुद्धा तुम्ही या ठिकाणी पाहून घ्यायचा आहे. आणि मित्रांनो ज्या लोकांना PF काढायचं आहे किंवा कशा पद्धतीने काढतात याचासुद्धा मी व्हिडिओ बनवलेला आहे आणि तो चॅनलवरती अपलोड केलेला आहे. तुम्हाला हवा असेल तर या ठिकाणी बाजूला मी थंबनेल दाखवतोय, तर तो व्हिडिओ सर्च करून किंवा तो व्हिडिओ तुम्हाला बघून तुम्ही तुमचा फंड काढू शकताय.
तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.